श्रीमंतीच्या जोरावर केलेला थाट IAS अधिकाऱ्याला चांगलाच महागात पडलाय। स्वतःच्या ऑडी कारला लाल दिवा लावला आणि प्रशिक्षणार्थी असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बेकायदेशीर मागण्या केल्या। एवढंच नाही तर विना परवानगी वरिष्ठांच्या कार्यालयावर ताबा देखील मिळवला। हा कारनामा आहे नुकताच IAS झालेल्या महिला अधिकारी पूजा खेडकर यांचा। पुण्यात प्रोबेशनरी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या पूजा खेडकर या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्यात। स्वतःच्या खासगी गाडीवर लाल दिवा लावला आणि वरिष्ठ जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरवर कब्जा केल्याचे आरोप त्यांच्यावर केले जात आहेत। याबद्दलचा अहवाल थेट मंत्रालयात पाठवल्यानंतर पूजा खेडकरांच्या बदलीचे आदेशही तातडीने देण्यात आलेत। त्यांची बदली आता थेट वाशिमला करण्यात आली आहे। IAS म्हणून कारकिर्दीला सुरुवात झाली नाही तोपर्यंत पूजा खेडकर या वादाच्या कचाट्यात सापडल्यात। बरं, हे सगळे आरोप तर आहेतच, पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर येते ती म्हणजे UPSCने 6 वेळा दिल्लीच्या एम्स मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी पूजा खेडकर यांना बोलवलं होतं, पण त्या एकदाही गेल्या नाहीयेत। खासगी सेंटर मधून त्यांनी MRI अहवाल मिळवला आणि त्या आधारे खोटी कागदपत्र दाखवून त्या कलेक्टर झाल्याचं सांगितलं जातंय। पण हे सर्व करताना प्रशासनाचं लक्ष कुठं होतं? पूजा खेडकर त्या IAS बनण्यामागे कोणत्या राजकीय नेत्याचा हात आहे का, असे प्रश्न देखील आता उपस्थित होत आहेत। आता या पूजा खेडकर नेमक्या कोण आहेत आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। रोजच्या प्रमाणेच व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून असे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओच्या सुरुवातीलाच पूजा खेडकर नेमक्या कोण आहेत ते जाणून घेऊयात। पूजा खेडकर या 2023 बॅचच्या IAS अधिकारी असून यंदाच्या जून महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुण्यात काम करण्याची संधी दिली होती। पूजा खेडकर आहेत मूळच्या अहमदनगरच्या पाथर्डी गावच्या। त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी बघायचं झालं तर खेडकर यांच्या आईचे वडील जगन्नाथराव बुधवंत हे IAS अधिकारी होते, तर पूजा यांचे वडील देखील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेत। वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर वंचितच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगर दक्षिण मधून यंदाची म्हणजेच 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, तर पूजा खेडकर यांची आई डॉक्टर मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत। त्यामुळे घरात समृद्धीचं वातावरण आधीपासूनच होतं असं म्हणायला हरकत नाही आणि याच श्रीमंतीच्या जोरावर केलेला थाट पूजा खेडकर यांच्या अंगलट आल्याचं दिसून येत आहे। 2023 ला पूजा खेडकर यांची IAS अधिकारी म्हणून निवड झाली। फायनल स्टेज पार करून पुढे आल्यानंतर कोणत्याही IAS किंवा IPS अधिकाऱ्याला 2 वर्षाचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो। म्हणजेच काय तर या काळात निवड झालेल्या व्यक्तीला म्हणजेच अधिकाऱ्यांना विविध विभागांमधील कामाचा अनुभव घ्यावा लागतो। कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते। त्याचप्रमाणे IAS म्हणून नियुक्ती झालेल्या पूजा खेडकर 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्या होत्या। पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्यानंतर लगेचच वेगवेगळ्या बेकायदेशीर मागण्या कार्यालयाकडे करत असल्याचं उघड झालं। त्यांनी वेगळी केबिन, वेगळा शिपाई वर्ग आणि वाहन देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती। या मागण्या करून पूजा खेडकर यांनी गेल्या 3 महिन्यांपासून जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना हैराण केलं होतं। एवढंच नाही तर पूजा खेडकरांनी स्वतःच्या खासगी ऑडीवर VIP नंबर प्लेट लावली आणि लाल निळा दिवाही लावला। अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे हे मुंबई येथे विधिमंडळाच्या अधिवेशनास उपस्थित असताना त्यांची कोणतीही परवानगी न घेताच अजय मोरे यांच्या कार्यालयातील अँटी चेंबरच्या दरवाजावर सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर अशी पाटी लावण्याचं काम याच खेडकरांनी केलं आणि टेबल खुर्च्या टाकून ताबाही मिळवला। दिवसेंदिवस तक्रारी वाढल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे म्हणजेच नवनियुक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे पूजा खेडकरांबद्दल लेखी अहवाल पाठवला। पूजा खेडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावले असून खासगी गाडीवर लाल दिवा लावलाय। एवढंच नाही तर त्याच खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची पाटीही लावली आहे। त्यामुळे पूजा खेडकरांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी असा अहवाल जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिव यांच्याकडे पाठवलाय। एवढंच नाही तर पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर यांनी अधिकाऱ्यांना धमकावल्याचे पुरावे म्हणून WhatsApp चॅटचे स्क्रीनशॉट देखील अहवालासोबत जोडले होते।
आता IAS बनण्याआधी पूजा खेडकरांसोबत काय काय घडलं होतं त्यावर देखील एक नजर टाकू। UPSC परीक्षा देताना वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी विशेष सवलती असतात। त्यातल्या दृष्टिदोष प्रवर्गातून पूजा खेडकरांनी परीक्षा दिली। दृष्टिदोष आणि मानसिक आजाराचं प्रमाणपत्र देत पूजा खेडकरांनी परीक्षा दिली। पूजा यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड वर्गातून परीक्षा दिली। IAS दर्जा मिळाल्यानंतर UPSCने पूजा खेडकरांची वैद्यकीय चाचणी करायचं ठरवलं। तब्बल 6 वेळा पूजा यांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात आलं। दिल्लीच्या एम्स रुग्णालयात 22 एप्रिल 2022 आणि 26 मे 2022 रोजी पूजा यांची चाचणी होणार होती। मात्र कोरोना झाल्याचं कारण देत पूजा यांनी चाचणीला जाणं टाळलं। 27 मे 2022 ला दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमधून चाचणीसाठी फोन आला, मात्र तिथे जाणंही पूजा यांनी टाळलं। 1 जुलैलाही दिल्लीच्या एम्स मधून फोन आला, त्यावेळीही टाळाटाळ केली। अखेर 26 ऑगस्ट 2022 ला एम्स रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी तयार झाल्या। तेव्हा 2 सप्टेंबरला MRI चाचणीसाठी पुन्हा येण्याची विनंती पूजा खेडकरांना करण्यात आली होती। दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाण्याचं कारण काय हे जाणून घेण्यासाठी न्यूरो ऑप्थमॉलॉजी नावाची चाचणी होणार होती, मात्र त्यावेळी पूजा हजर राहिल्या नाहीत। पूजा यांना 25 सप्टेंबर 2022 ला तपासणीसाठी विचारणा केली असता त्या तिथे हजर राहिल्या नाहीत। मात्र अचानक एका MRI सेंटरमधून आपल्या डोळ्यांसंबंधित अहवाल पूजा यांनी UPSC कडे सादर केला। त्या अहवालावर पहिल्यांदाच UPSCने हरकत घेतली आणि पूजा यांची तक्रार CAT मध्ये केली। सगळा घटनाक्रम समजून घेता CAT म्हणजेच सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलने पूजा खेडकर यांच्या विरोधात निकाल दिला। या निकालात काही दिवस होतात न होतात तेवढ्यात पूजा खेडकरांनी आपल्या तब्येतीबद्दलचं सर्टिफिकेट UPSC कडून ग्राह्य धरण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती वैध ठरवण्यात आली। परिणामी पूजा खेडकरांना IAS दर्जा देण्यात आला। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्रशासनात नुकत्याच रुजू झालेल्या पूजा खेडकर यांच्या वागणुकीचा अहवाल दिल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। खेडकरांची सुरुवातच अशी असेल तर पुढे काय वाढून ठेवलंय असाच प्रश्न आता जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पडलाय। आता पूजा खेडकरांची बदली वाशिमला करण्यात आली आहे। वाशिमला बदली झाल्यानंतर तरी पूजा खेडकरांबद्दल आलेल्या तक्रारी कमी होणार की वाढणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।